हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण आलेलो आहोत गुजरातमध्ये एकता नगरला स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्यासाठी. वाव, सच अ प्रेटी सनराईज. सो ही ट्रिप 2 दिवसाची असणार आहे. सो फर्स्ट डेला आम्ही सगळे टेम्पल्स वगैरे फिरणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्यासाठी. आता ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही जाणार आहोत चेक इन करायला आमच्या हॉटेल रूम्समध्ये. सुप्रभात मित्रांनो, आज आपण आलो आहोत गुजरातमध्ये एकता नगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. चला पाहू कशी दिसते. हॅलो 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 आता आम्ही जातो आहे तयार होऊन. कुठच्या तरी देवळात जातो आहे, मला नाव नाही माहिती. आज आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार होतो, पण आज गर्दी असेल असं आम्हाला वाटतंय. अंदाज आहे आमचा, म्हणून आम्ही उद्या जाणार आहोत. आणि उद्या 26 जानेवारी आहे. बघूया उद्या आम्ही आज 2 मंदिरं करणार आहोत. एक पावागढ आणि दुसरं कोणतं आहे? पचमोल. दुसरं मंदिर कोणतं आहे अथर्व? मने नती खबर पाचमोरी काहीतरी आहे ना. दुसरं मंदिरचं नाव 2 तास झालेत आणि अजून आम्ही पोचलो नाहीये. आता खायला नाही, काय चहा प्यायला थांबलोय दुपारी 12 वाजता. थोड्या वेळात निघू. फायनली आम्ही पोचलोय. किती तासांनी? पावागढला जाणार आहोत. 2 तास होत आले आम्हाला. 2 तासानंतर फायनली पोचलोय आम्ही. पोचल्या म्हणजे आता आम्ही स्टार्ट केलंय वरती मंदिर. आता वरती आम्ही रोपवेने जाऊ, मे बी बघू. सो हे ब्लू कलरचे जे बसेस आहेत ते आपल्याला खालून डोंगरावर आहे मंदिर. सो आपल्याला ते रोपवेच्या लाईनपर्यंत पोहोचवतात. हे मंदिर आहे, तर हे फ्रिक्वेंटली असतात. 5-5 मिनिटांनी या बसेस असतात चालू. ही रोपवेची लाईन आहे आणि तिथे मंदिर आहे. आता आम्ही जातोय वरती. रोपवे दिसणार नाही कारण खूप फॉग आहे. हे एंट्रन्स आहे. जो चालत जायचं तर इथून एंट्रन्स आहे. आम्ही जस्ट आता जाऊन आलो वरती आणि खूप जास्त रश होते कारण आज संडे आहे. तुम्हाला यायचं तर ॲडव्हान्समध्ये तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, नाहीतर मग या लाईनीमध्ये उभं राहावं लागेल तुम्हाला. एवढी मोठी लाईन आहे पूर्ण मागे माझ्या. खूप मस्त वाटतंय. माझं मन तृप्त झालंय देवीचं दर्शन घेऊन. तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे येऊन दर्शन घ्या आणि आधीच बुकिंग करून ठेवा. त्याचा गॉगल चोरलेला आहे बिचाऱ्याचा. हा, खूप छान दिसतंय, मला खूप आवडतंय घालायला. द्विजू तेरा गॉगल ले लिया तेरा. छाप लिया मैंने. चालू असा व्हिडिओ. काय झालं? आप इतने उदास की हो? आताच खाल्लंय, लंच केलं आता 3 वाजता. अच्छा, पोट फुल झालं माझं. आता आम्ही जाणार आहे पोयच्या मंदिरला. आता आम्ही पोचलोय पोयच्या. भाई काय आहे हे? एंट्रन्स बघा, एंट्रन्स. एवढं सुंदर आहे भाई हे सगळं. बघायचं तुम्हाला. 1 मिनिट.
हां अथर्व माझा व्हिडिओ काढा आउटफिटचा. दिसते पूर्ण, जास्त लांब नको. कानातले माझे. मी कुठे आहे? मी इकडे आहे. घाबरतोय. द्विजू हाय फाय करो. सर्वात लहान पोरगा ट्रिपला आलाय. काय करतोय सर्व? जरा प्लीज अवॉइड करा माझ्यासारखा. थकली बाई मी. किती लांब आहे, किती मोठं आहे, पण खूप भारी आहे यार, खूप भारी आहे. जिकडे बघावं तिकडे काही ना काही एकदम मस्त. किती मोठं आहे आणि संपतच नाही आहे. 1 तास झाला मी फिरते. मध्ये तर मी 2 वेळा हरवले सुद्धा. वाव. अरे हा अथर्व का झोपला इथे? अथर्व पप्पा उठवा अथर्वला. अथर्वला उठवा. आता आम्ही मेन मंदिरात जातोय. अजून मेन मंदिर बाकी आहे. किती चालले मी आज. अजून मेन मंदिर मध्ये दर्शन घ्यायचं बाकी हे मला आता कळलंय. आता मी जाणार आहोत तिकडे. एंट्रन्स आहे ते मेन मंदिर हे आहे, पण मेन मंदिर इथे आहे. दिस बिग. इथं थांबायला का? या लाईनच्या पाठीमागं सगळेजण ह्या लाईनच्या पाठीमागं थांबवलं. आता मेन गाभाऱ्यामध्ये एंटर करतोय आम्ही. जस्ट हॉटेलवरती चेक इन केलं आहे आम्ही आता. आज आम्ही पहिलं तर कोणता तो गड रे, पावागडला गेलो, जिथे 52 शक्तिपीठांमधून एक शक्तिपीठ आहे. आणि दुसरं गेलो होतो पोयचा टेम्पलला. ते इतकं मोठं आहे, म्हणजे मी जे शूट केलं त्याचं 50% पण नाही आहे, एवढं मोठं आहे ते. आणि आम्हाला फिरायलाच तिथे 4 तास लागले. सो आता ह्या 2 ठिकाणी आम्ही जाऊ शकलो, कारण ते दोन्ही ठिकाणी खूप लांब लांब होते. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते आणि उद्या आम्ही जाऊ स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सो ते बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघावं लागेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू उद्या.